नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, आपण हे जे दृश्य बघतोय हे मी आता आहे ज्युपिटर हॉस्पिटलच्या त्या ब्रिजवरती. आणि आत्ता पूर परिस्थिती नाही आहे. मुळशी धरणातनं मुळा नदीमध्ये पूर्ण विसर्ग अजून सोडलेला नाही आहे. असं असताना देखील दादा घाट स्मशानभूमी असू दे, आत्ता कळते की बाणेरची स्मशानभूमी तर 3 फूट पाण्याखाली गेली. त्यामुळं हे पाण्याचं सगळं रौद्ररूप बघा. आणि हे बघितल्यानंतर एक मस्त बालगीत आठवतं, येरे येरे पावसा, ठेकेदाराला देऊ पैसा. ठेकेदार झाला मोठा, पालिकेचा झाला तोटा. आयुक्त आले धावून ठेकेदाराच्या मदतीला, आयुक्त आले धावून, नदी सुधारचा पैसा गेला वाहून. ही कविता आपल्या मुलांना या पावसाळ्यामध्ये नक्की शिकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण. नमस्कार, आपण आता हे दादाघाट स्मशानभूमीवरती आणि हे बघू शकतोय, हे पूर्ण मुळा नदीचं पात्र आहे. आणि हे पात्र पूर्ण आत्ता भरून वाहत आहे. ह्याच्यामध्ये कुठेही अजून पूर परिस्थिती नाही आहे. म्हणजे वरनं जो मुळशी डॅममधनं जो विसर्ग आहे तोही अजूनही कंट्रोल्ड आहे. जिथे आपण आंदोलन केलं होतं तो भाग दाखवतो. हा पूर्णतः हा जो शेड आहे, इथे खाली पायऱ्या आहेत पूर्ण. ह्या शेडच्या खाली आपण 15-20 फूट खाली आंदोलन केलं होतं, त्याच्यावरती सुद्धा पूर्ण पाणी आलं. आणि नदी सुधारचे जे एम्बँकमेंट्स आहेत ते एम्बँकमेंट्स पूर्णतः पाण्यात गेलेले आहेत. थोडक्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर स्वरूपी जो सगळा पैसा होता तो देखील कुठेतरी ह्याच्यामध्ये पाण्यात गेलेला दिसतो आहे. त्यामुळे पालिकेचा किंवा आयुक्तांचा जो क्लेम आहे की ह्याच्यामुळे पूर नियंत्रण होणार आहे, हे बिलकुल होणार नाही आहे. आपण आता इथले काही GPS फोटो पण घेतो आहे आणि हे एकंदरीत बघा, हे पाण्याचा फ्लो देखील आपण बघू शकतो. आणि इथे झाडी नसल्यामुळं किंवा इथे जे काय भराव टाकलं त्याच्यामुळे डेफिनेटली पाण्याची पातळी ही वरती आली. जी कावळ्याची गोष्ट होती ती कुठेतरी सत्य होताना दिसते. त्यामुळं हा दादाघाट स्मशानभूमी आणि हे एकंदरीत पाण्याचा फ्लो आणि हे बघा, नदीचं पात्र हे पावसाळ्यामध्ये केवढं असतं आणि ते किती अरुंद करण्याचं काम चालू आहे. ह्याच्यात 30% सुद्धा ह्या नदीचं पात्र ठेवलं जाणार नाही, ही त्याच्यातली मोठी शोकांतिका आहे. आणि नदी सुधार प्रकल्पामध्ये असे नदीमध्ये भराव टाकून नदीकाठची सगळी झाडी, रायपिरियन झोन ही अशी सगळी झाडी तोडून, म्हणजे पलीकडे बघू शकता तुम्हाला एक देवराई म्हणतो, त्या देवराईत पूर्ण पाणी आहे. आपण इथे इव्हेंट्स केले होते आणि ते पूर्ण पाण्याखाली आहे. ही नदीची आत्ताची पावसाळ्यातली नॉर्मल लेवल